महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून गौरवलेल्या अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत यंदा पुणे येथील कोलाज क्रिएशन संस्थेने सादर केलेल्या रंगीत सावल्या या एकांकिकेने मानाचा महाकरंडक पटकावला। दुसरा क्रमांक मुंबईच्या फोर्थ वॉलच्या मित्त तर तिसरा क्रमांक मुंबईच्याच झिरो बजेट प्रोडक्शन संस्थेच्या दृष्टी या एकांकिकेस मिळाला। शहरातील माऊली सभागृहात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा नुकताच समारोप झाला। विजेत्या संघास अभिनेते भरत जाधव, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले। यावेळी आशा फिरोदिया, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा, स्पर्धेचे संयोजक स्वप्नील मुनोत, परीक्षक दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री मनीषा कोरडे, अमित भंडारी आदी उपस्थित होते। जल्लोषपूर्ण वातावरणात झालेल्या सोहळ्यास मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते। या स्पर्धेत 4 दिवसात एकूण 26 एकांकिकांचे सादरीकरण झाले। राज्यभरातून विविध जिल्ह्यातील संघ स्पर्धेत सहभागी झाले होते। नगरच्या निर्मिती रंगमंचच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ड्रायव्हर या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट एकांकिका पारितोषिक देण्यात आले। औरंगाबाद येथील नाट्यवाडा संस्थेच्या पाझर या एकांकिकेस चतुर्थ व डॉक्टर बामू विद्यापीठातील डान्स डिपार्टमेंटच्या भक्षक या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले। पुणे येथील मोरया संस्थेच्या संगीत बायकोची मैत्रीण एकांकिकेस सर्वोत्कृष्ट एकांकिका पारितोषिक प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सिने अभिनेते भरत जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। जो ग्रुप आहे चांगला, जे काहीतरी करू इच्छित आहे आणि ते करू इच्छितात, जेव्हा कळतं आपल्याला की काहीतरी करण्यासाठी धडपड करतायत आणि ते स्वतःसाठी धडपड करत नाहीये तर इतर मुलांसाठी करतायत, ते ऑल ओव्हर महाराष्ट्रात जिथे ती स्पर्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते तिथली लोक इथपर्यंत येत आहेत आणि त्यासाठी जी मेहनत घ्यायची असते ती बिचारी त्या पद्धतीने करतायत। आज प्रत्येकाचा इथे ग्रुप आहे, पण तो ग्रुप बाजूला ठेवून एक येणाऱ्या ग्रुपला वेलकम करतायत, चांगल्या पद्धतीने वेलकम करतायत, चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंट करतायत। तर खरं तर अशा ग्रुपचं खरंच कौतुक करायला हवं आपल्याला। नाही तर कधी कधी आपण आपलंच बघत असतो, बाकीच्या संस्थेकडे किंवा बाकीच्या गोष्टीकडे आपण पाहत नाही। आपली स्पर्धा, आपलीच मुलं, आमच्याच एकांकिका, असा कुठे अट्टहास न ठेवता महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्पर्धा पोहोचणं आणि तेथील चांगले चांगले विषय इथपर्यंत येणं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणं ही खरी चांगली गोष्ट असल्यामुळे आज मी त्यांच्यासोबत आहे। आज हे 4थं वर्ष आहे। जसं मगाशी म्हणाले की 100 वर्ष पाहायला हवीत। खरंच आहे, एखादी संस्था जर चांगल्या पद्धतीने एखादं काम करत असेल तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद, एक तर पैसा, महत्वाची गोष्ट पैसा लागतोच, त्यासाठी नरेंद्र भाई आहेत स्वतःहून, पण त्याहून जाऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे एक आशीर्वाद असावा लागतो। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम रंगकर्मींचा तुम्हाला आशीर्वाद आहेच, तुम्हाला प्रोत्साहन मिळणारच आहे। तर या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेसंदर्भात उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनीही यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सर्वजण आलात, 4 दिवस एकापेक्षा एक एकांकिका आपण पाहिल्या आणि मला खात्री आहे की हे जे काही विषय होते ते पाहताना आपली एक विचार करण्याची जी ताकद आहे किंवा विचार करण्याची एक आपल्याला एक नवीन नवीन विचार करण्याचे एक हे मिळाले। जजेस साठी तर फार अवघड काम होतं, कारण या 27 मधून कुठली निवडायची, कारण आपण स्वतः पाहिलं की किती अवघड होतं। एकापेक्षा एक एकांकिका जेव्हा सादर होतात तर त्यांच्यात काही ना काही विषय सर्वांमध्ये होतं। अहमदनगर महाकरंडक आज या 4थ्या वर्षी आम्ही जो एक स्वप्न पाहिला होता की नगरमध्ये नगरच्या कलाकारांसाठी आणि महाराष्ट्राच्या कलाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं, त्यासाठी पहिला वर्ष चांगला गेला, दुसरा, तिसरा आणि 4था सुद्धा तितक्याच जोरात गेला आहे आणि मला माहिती आहे की दरवर्षी याचा उत्साह तितक्या जोराने वाढणार आहे। आताच मनीषाने स्टार्टअप बद्दल सांगितलं, मी माझ्या उद्घाटनाच्या भाषणात सांगितलं होतं की अहमदनगर महाकरंडक तुमच्यासाठी एक स्टार्टअपच आहे, कारण इथून तुम्ही जर चांगली सुरुवात केली तर तुमच्यात एखादा प्रोड्युसर, एखादा डायरेक्टर इन्व्हेस्ट करेल आणि तुमच्या कलांना नेक्स्ट लेवलला घेऊन जाईल। प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर।